जय महाराष्ट्र। मी स्वराज। छत्रपती शिवाजी महाराजांचा नांदेड जिल्ह्यातील किनवटशी गुप्त संबंध। आज मी सांगणार आहे अशी गोष्ट औरंगजेबला पण माहित नव्हती, इतिहासात लिहिली गेली नाही, पण जंगलातल्या मादीत आजही जिवंत आहे। सगळ्यांना माहित आहे संभाजी महाराज गुप्त मार्गाने जाताना पकडले गेले होते, पण तुला माहित आहे का भाऊ, शिवाजी महाराज जे गुप्त रस्ते वापरायचे ते औरंगजेबला कधीच समजले नाहीत आणि त्यातला सर्वात मोठा रूट आपल्या किनवटच्या जंगलातून होता। हिस्ट्री बुक्स मध्ये शिवाजी महाराज किनवटमध्ये आले अशी डायरेक्ट नोंद नाही, पण याचा अर्थ किनवटचा महाराजांशी काहीच संबंध नाही असं कधीच नाही। 1670 ते 1673 मध्ये महाराज माहूर नांदेड मोहिमेवर होते। त्यांचा पूर्ण सैनिक मार्ग सिरपूर माहूर नांदेड हा घनदाट जंगलातून जात होता आणि हा जंगल पट्टा कोणता, नेमका किनवटचा जंगल परिसर। आणि ब्रिटिश पुरावा सांगतो, ब्रिटिश गॅझेटियरियन मध्ये स्पष्ट लिहिलेले आहे, सिरपूर ते माहूर जाणारा जुना मराठा मार्ग किनवटच्या डेन्स फॉरेस्ट मधून जात होता। हो भाऊ, गोंड राजाशी शिवाजी महाराजांची भारी मैत्री होती। माहूर नांदेड किनवट हा गोंड प्रदेश होता आणि गोंड लोकांनीच मराठा सैनिकांना किनवटच्या जंगलातून सुरक्षित गुप्त मार्ग दाखवला। यामुळे किनवट हा शिवाजी महाराजांच्या मोहिमेचा वाईल्ड बॅकबोन बनला। माहूर महाराजांसाठी सैनिक पहारा बिंदू होता, नांदेड हा सीमेचा भाग होता आणि या दोन्ही ठिकाणांना जोडणारा नैसर्गिक कोणालाही न दिसणारा मार्ग किनवटचा जंगल। औरंगजेब पूर्ण ताकदीने मराठ्यांना शोधत होता, पण किनवटचा जंगलपथ मुघलांना दिसतही नव्हता। शिवाजी महाराजांनी किनवटच्या मादीत पाऊल ठेवलं का याची नोंद नाही, पण किनवटच्या जंगलातून मराठी सैन्य गेले का? हो, त्या जंगलात रक्त, घाम, पाऊलखुणा आजही आपल्या मादीत जिवंत आहे। किनवट हे फक्त गाव नाही, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्त सैनिकी मार्गाचा अदृश्य कवच होता। जय महाराष्ट्र।